खामगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला। सकाळी 10 वाजताच नगर परिषद कार्यालय परिसरात उमेदवार व समर्थकांची प्रचंड गर्दी झाली। अंतिम दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी मोठी धावपळ केली। वाढत्या दाबाला सामोरे जात प्रशासनाने काटेकोर नियोजन करत कामकाज सुरळीत ठेवले। दिवसभर काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी तसेच अन्य पक्षांच्या उमेदवारांनी समर्थकांसह कार्यालयात उपस्थिती लावली। पोलीस दलाने सुरक्षा बंदोबस्त वाढवून स्वतंत्र मार्ग व्यवस्था केली होती। तरीही काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली। उमेदवारी अर्जाच्या पडताळणीसाठी निवडणूक विभागाने अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले। काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी सौ स्मिताताई किशोर भोसले यांनी मोठ्या उत्साहात आपला अर्ज दाखल केला। काँग्रेसच्या नगरसेवक उमेदवारांनीही अर्ज दाखल करत परिसरात घोषणाबाजीचा जल्लोष पाहायला मिळाला। खामगावचा सर्वांगीण विकास हे आमचे ध्येय आहे, असे स्मिताताई भोसले म्हणाल्या। भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी अर्पणाताई सागरफुंडकर यांनी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करताना भाजप कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली। त्यांच्याबरोबर सागरफुंडकर व कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर उपस्थित असल्याने भाजपच्या उमेदवारीला बळ मिळाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे। विकास कामांना गती देणे ही आमची प्राथमिकता, असे अपर्णाताई म्हणाल्या। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा दिवसभर उमेदवारांसोबत उपस्थित राहिले। काही प्रभागांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे। इथे कोणताही निर्णय हा सामूहिकरित्या घेतला जातो। भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही जिवंत आहे। 12 लोकांनी इच्छुकांचे अर्ज दाखल केले होते आणि जे आमचे भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांची बैठक झाली। बैठकीमध्ये सामूहिकरित्या यावर चर्चा झाली। सर्व उमेदवार हे तुल्यबळ होते। हे सर्व जेवढेही उमेदवार आहेत हे पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत। हे सर्व अगदी हार्डकोअर कार्यकर्ते आहेत, 24 तास काम करणारे कार्यकर्ते आहेत। पण जेव्हा यावर चर्चा झाली तर सगळे तोडीचे कार्यकर्ते असल्यामुळे सर्वांनी नंतर हा विचार पुढे आणला की आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे हा जो उमेदवारीचा प्रश्न आहे हा निकाली काढण्यासाठी सागरभाऊ फुंडकर यांच्या पत्नी म्हणजे आमच्या वहिनी अपर्णाताई सागर फुंडकर यांना उमेदवारी द्यावी आणि शेवटी ही निवडणूक खामगावच्या विकासासाठी, खामगावच्या भविष्यासाठी लढल्या जाणार आहे। अर्ज भरला तुम्ही, कसं वाटतं आणि काय विजन आहे आपलं खामगावकरांसाठी? सर्वप्रथम आमचे बाबा स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांना नमन करते। खामगाव शहरातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे। राजकीय परिस्थिती त्याला कारण असू शकते। आज मी ते उमेदवारीचा अर्ज भरला आहे। आनंद होतोच आहे, पण ह्या अनपेक्षित अशा उमेदवारीमुळे थोडं दडपण देखील आहेच। पण नक्कीच आमचे बाबा भाऊसाहेब फुंडकर तसेच आपले सगळ्यांचे लाडके कामगार मंत्री आकाशदादा यांच्या नेतृत्वामध्ये खामगाव शहरामध्ये खूप विकास कामे झालेली आहेत। शहराचा अगदी चेहरा मोहरा बदलून गेला आहे, एवढी विकासाची कामं झाली आहेत। माझं विजन एवढंच राहील की हा विकास रथ जो सुरू झाला आहे त्याला पुढे नक्कीच नेण्याचा मी मनपूर्वक प्रयत्न करेन। उद्या अर्जांची तपासणी होणार असून त्यानंतर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख जाहीर आहे। अधिकृत उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर प्रचार मोहिमेला वेग येणार असून खामगावचे निवडणूक वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत। अजिंक्य भारत न्यूजकरिता बुलढाणा जिल्हा, खामगाव प्रतिनिधी रोहित। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।